तर तिला जायचं होतं आणि ही तर अशी. आता काय सांगू तुम्हाला. हा थांब साईडला एवढा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी 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 पण नाही म्हणता येणार, कारण आता वाजले ते 2:30 रात्रीचे, निम्मे रात्रीचे. आणि मी उठले आणि करतीये ऋतूच्या टिफिनची तयारी. चपात्यांचं पीठ मळून ठेवते, म्हणजे चाललंय माझं पीठ मळायचं काम. तर एका साईडला दूध पण लगेच म्हटलं गरम करायला ठेवावं. आणि रात्री तर खूपच म्हणजे टाइम झाला झोपायला. आणि असं कुठं जायचं असलं का झोपच येत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत असंच होतं, काही असू बरं का, लवकर जायचं असू किंवा उशिरा जायचं असू, कुठं झोप ही काही येणार नाही. नुसतं डोक्यात हा हे असं ते तसं, असं करायचं तसं करायचं, एवढ्या वाजता उठायचं, एवढ्या वेळेत हे असं काम आपलं असं आवरायचं, असंच माझ्या डोक्यात असतं. तुमच्या बाबतीत पण असं होते का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर उठले मी आणि पीठ मळायला घेतले. अजून आंघोळ करायची. मी म्हटलं कसं अगोदर पीठ वगैरे मळून ठेवलं ना का मग आपलं बाकीचं आवरस तोपर्यंत पीठ जरा मुरल असं म्हणून. तर हे तिघं पण झोपलेलेच होते, पण सईची चुळबुळ चालू होती. तिची झोप एकदम कावळ्यासारखी. आई उठली का तिला काही सेन्सर आहे का काही तेच कळत नाही, लगेच अशी हालचाल तिची चालू होती. आणि म्हणजे तरी पण एकदम मी आवाज वगैरे काहीच करत नव्हते. हळूहळू हळूहळू माझं काम चाललं होतं, एकदम म्हणजे शांतपणे, कसला आवाज नाही काय नाही. हा डबा वगैरे मी रात्रीच किचन वरती काढून ठेवला होता. म्हटलं सकाळ म्हणजे उघडून नव्हता, फक्त वर ठेवला होता. ताट पण वरती ठेवलं होतं, म्हणजे मग सकाळचा जास्त आवाज नाही येणार म्हणून म्हणून आणि हा, आम्हाला जायचंय त्र्यंबकेश्वरला. तर आहेत आपल्या गल्लीतले पण आहेत काही आपले इथले. तर मग आता मी दर्शनच्या मम्मीला पण फोन केला, त्यांना यायचं होतं ना. तर मग उठवलं त्यांना पण, म्हटलं चला आवरा. आणि पीठ वगैरे मळून झालं आणि तुम्हाला दाखवते आता किती वाजले ते बघा. बरोबर 2:45 माझं पीठ वगैरे मळून झालं. मी 2:30 वाजताच उठले होते आणि बघा 2:45 वाजले ते. तर आता म्हटलं चला आंघोळ करून घ्यावी. पीठ वगैरे मळलंय ना, तर मग पहिले आंघोळीची तयारी. आणि रात्री 12:30ला काय मी हा माईक चार्जिंगला लावला होता, कारण एडिटिंगच्या वेळी माईकच ऑफ झालता. तर 4 तास लागतात त्याला. तर बघा अजून चार्जिंगच होते, म्हणजे माझी झोप 2 तास पण आज नीट झालेली नाहीये. तर असं आंघोळ वगैरे केली आणि कपडे घालून घेतली लगेच. आणि हा जो ड्रेस आहे ना, तुम्हाला सांगू का, म्हणजे हा शिवलेला ड्रेस आहे. मटेरियल बघा तेव्हा घ्यायचे तेव्हाच, म्हणजे रुद्रांश मला वाटतं झाला होता की नाही ते पण मला आठवत नाही. तेव्हाचा ड्रेस आहे, पण फक्त घेऊन शिवलाय मी, एकदाही घातलेला नाहीये. म्हणजे आजच पहिल्यांदा घातलाय आणि त्याला पण योग आलेलाच नाहीये. तुम्हाला समजेल पुढे. तर इथं मग पीठ वगैरे मळलं मी परत जरा, आणि मऊ झालं होतं चांगलं. आणि हा ना जरा सेल झालाय, पण रात्री मी टिप मारून आणलाय त्यांच्याकडून. आणि सेम असे 2 ड्रेस शिवले होते मी एकदम हौसनी, मग घालायचा काही योगच आला नाही. तर म्हटलं चला मग आज तरी घालूयात. आणि इथं आता चपात्या करायला घेतले. चपात्या वगैरे झाल्या, सगळं आवरलं. रोजचा टिफिन वगैरे मी भरून ठेवला. आणि काय प्रॉब्लेम झाला पुढं, तर तुम्ही ऐका पुढे. तर हे सांगत होते मी, सकाळी मी सगळं आवरलं, तुम्ही तर पाहिलंच. आणि आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. सकाळी तुम्ही पाहिलंच, मी सगळं आवरलं वगैरे, उठले 2:30 वाजता. आणि मग सांगते रात्री पण आहे ना व्हिडिओ एडिट करायला घेतला मी 11 वाजता. तर माईक चार्जिंगच संपली होती, तर माईक परत चार्जिंगला लावला मी. मोबाईलची पण 17 का 18% चार्जिंग होती, ती चार्जिंग दोघांना पण मी चार्जिंगला लावलं. आणि मग परत 11:30ला उठले. मला वाटलं अर्धा तासात होईल चार्जिंग ना. तर म्हणजे मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही, मोबाईलची झाली. पण माईकला काय झालं काय नव्हतं, आता चालतच नाही व्यवस्थित. म्हणजे रात्री अर्धा तासात व्हायला, थोडं तरी व्हायला. आता काय म्हणजे माझं काही 5 किंवा 10 मिनिटाचंच बोलणं होतं रात्री, पण तरी पण तो लगेच ऑफ व्हायचा. तर मग मला त्याचं टेन्शनच आलं. मग मी
मोबाईल काढून घेतला आणि रात्रभर म्हणजे ठेवला होता माईक, तुम्हाला मी दाखवलं. आणि नंतर किती मी पार 12:30 वाजता झोपले. का म्हणजे झोपच येत नव्हती मला, का हा उद्या असं उद्या तसं. आणि खूप मी म्हणजे असं ना डोक्यातले काय काय ठरवलं होतं, की हा असं शूट करायचं, तिथे गेले का रील वगैरे काढूयात, असं तसं एवढं छान छान. तोच विचार करत होते, की सकाळचं उठलं का मग पटकन पीठ मळू, ऋतूला डबा करून ठेवन, असं तसं असं आवरण, हा ड्रेस घालून. आता 2 ड्रेस होते त्यांना मी टिपा मारून आले आणि नंतर मी परत चेंज केला होता, पण मी ते तुम्हाला दाखवलंच नाही. तर कारण तो लाल ड्रेस घातला होता ना, तो थोडासा सैल वाटत होता मला. म्हणजे टिपा घालून आणलेला, पण गळा आहे ना असा थोडासा शोल्डर गळत होता. फक्त साईडलाच टिप मारली होती. पण मग इथं थोडंसं पण मला असं मग कम्फर्टेबल नव्हतं वाटत. मग मी पुन्हा दुसरा घातला होता. पण म्हटलं जाताना तुम्हाला दाखवीन. पण सगळं आवरलं बरं का माझं. मग मी काय केलं, आज उपवास होता, पण म्हटलं जाऊ दे नको आता. एवढं सकाळी सकाळी मी उपवासाचं काय खाणार आहे. तसं मला थोडंसं गाडीत मळमळ होते. म्हणून मग मी अर्धी चपाती खाल्ली, गरम गरम अर्धी चपाती आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी त्याच्यावर 1-2च घास खाले, पण कोरडीच चपाती खाऊन वगैरे घेतली. आणि मग माईक तरी पण व्यवस्थित चाललाच नाही. पण मग मी असंच व्हॉइस ओव्हर देऊन व्हिडिओ पण एडिट केला. आणि आम्हाला 4 वाजता निघायचं होतं. मी उठलं, मग दर्शनच्या मम्मीला फोन केला, त्यांनी आवरलं दर्शनचं. आणि मग नंतर निघायचंच होतं, गाडी वगैरे आली. आणि नेमकी मला प्रॉब्लेम आला मध्येच. तर फार बॅग वगैरे आवरून मी सगळं म्हणजे असं माझं रेडी झालं होतं. आणि काय सांगू तुम्हाला, म्हणजे मला फार अक्षरशः खरं रडू आलं. आणि नंतर ना मला म्हणजे झोप पण नाही आली सारखं. आणि अजून पण मला लई कसंतरी वाटतं. आता सगळे पोहोचले तिथं. आणि मग मगाशी मला फोन केला होता. मला म्हणजे एवढं हे वाटत होतं, की काय यार, म्हणजे मी कधी कुठं जात नाही आणि मी एवढी खुश होते ना जायचं म्हणून, की हो चला जाऊन येऊयात. आणि त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ना, तर म्हटलं चला जाऊया. मी काय फक्त भीमाशंकर केले आणि त्र्यंबकेश्वरला म्हटलं चला आज जाऊया. पण नशीब शेवटी आणि असं अचानक होईन असं मला वाटलं पण नव्हतं. अजून खूप टाइम होता. पण तरी काय माहिती काय देवाच्या मनात आहे. आपण म्हणतो ना, देव जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत काय आपल्याला जाता येत नाही. पण माझी खूप इच्छा होती. मग असं झालं, मग मी दर्शनच्या मम्मीला फोन केला, की असं असं आहे. तर मग ते म्हटल्या मग नको जाऊ, नको येऊ, मग काय उपयोग आहे असं. म्हटलं मी एवढी नाराज झाले ना, एवढी म्हणजे माझा सगळा मूड ऑफ झाला तुम्हाला मी सांगते. मग मी चेंज केलं आणि झोपून घेतलं, म्हणजे झोपायला गेले. पण मला झोप पण नव्हती येत आणि सई पण उठली होती. आणि सईला मी काल सांगितलं होतं, की आपल्याला जायचे भुरभुर ना. तर ती मला सारखी म्हणायची, आई आपण कधी जायचं भुर, आपण कधी जायचं. म्हटलं आता काय काय माहित, म्हटलं कधी जायचं. तर असं म्हणजे सगळा माझा पचकाच झाला. आता काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात पण. आणि मी खूप असं म्हणजे म्हटलं होतं असं करूया तसं करूया. रात्रभर पण नीट झोप नाही, सकाळी पण पहाटे पार 6 वाजले तरी पण मला नीट झोप नव्हती. मग मी नंतर झोपले, मग 7 वाजता परत उठले. आणि म्हणजे आपलं असं पडूनच होते. पार केस वगैरे विंचरले होते मी, अशी छान क्लिप वगैरे घालून असं इथं पफ घेतला होता थोडा. आणि वेणी वगैरे घातली होती. म्हटलं मग कसं दिवसभर क्लिप लावले का मग काही टेन्शन नाही राहणार ना. पण काय म्हटलं जाऊ दे. आणि आता झोपेतून उठले, म्हणजे आता आंघोळ तर केलीच मी 2:30 पावणे 3ला काय आंघोळ केलेली आहे. त्यामुळे मग आता काय परत आंघोळ नाही करणार. मला टिकली वगैरे लावली होती जायचं म्हणूनच. म्हटलं गंध कसा पुसून जातो ना, तर मग टिकली लावली होती. मग आता तशीच आहे. आणि आणि आता उठले, गप 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 उठले. आणि तर रात्रीचे थोडेसे मुरमुरे होते ना, तेच खाली सैनीन मी. ऋतू गेला शाळेत. आणि असं झालं. तर कधी योग येतो काय माहित कुठं जायला नाही. आणि तसं तुम्हाला माहिती, मी माझं जाणं हिंडणं फिरणं खूप कमी होतं ह्या मुलांमुळं. मी शक्यतो नाही जात, पण आवडतं मला. त्यात पण हे असं असं नव्हतं जायचं म्हणायचं तर मग काय. तर मी माझा ना डिलिव्हरी झाली ना तेव्हाच एक फोटो दाखवते बरं का. मग तुम्ही म्हणशाल की हा. तर तुम्हाला दाखवते मी डिलिव्हरी झाली ना माझी, तेव्हा मी कशी दिसत होते. तर ही डिलिव्हरी झाल्यावरती बघा, ही मी आहे.
जेव्हा माझी डिलेवरी झाली ना, 5 महिने झाले होते डिलेवरीला. तर कशी दिसत होते, किती जाड आहे ना. हा ना माझा जुना मोबाईल आहे. सई थांब, हा जुना मोबाईल आहे. तर त्यातला हा फोटो सई पाहत होती. तर म्हटलं मग तुम्हाला दाखवूयात. हा तुझा आहे. तर मी एक स्क्रीनशॉट काढून घेतला त्याचा आणि बघा जवळून दाखवते तुम्हाला. तर असे गाल वगैरे एकदम घोबरे झाले होते असे. आणि हळदी कुंकवाचा का कसला तरी कार्यक्रम होता, तेव्हा काढलेला हा फोटो. तो कशी कशी होते मी, म्हणजे मला हे सांगायचंय की मी पण जाड होते, भरपूर भरपूर जाड होते. आणि हळूहळू हळूहळू हळू मग कमी झाले. असं अचानक तर कोणी होत नाही. तर खूप जाड होते मी पण. माझ्याकडे असे फोटो आता ह्या जुन्या मोबाईलमध्ये एवढे आहेत बरं का थोडेफार. पण म्हटलं तुम्हाला दाखवून सकाळी सईने हे केल्यावरती म्हटलं तुम्हाला पण दाखवू. खूप जुने फोटो आहेत त्याच्यात आमचे, खूप म्हणजे खूप जुने. एवढे एवढे जुने फोटो आहेत ना मुलांचे, माझे, यांचे खूप. एक दिवस तुम्हाला पाहायला आवडेल का नक्की सांगा मला. हे आमचे सगळे जुने फोटो, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचे पण फोटो आहे त्याच्यात. मी जेव्हा कॉलेजला होते ना, कॉलेजचे फोटो, माझे एंगेजमेंटचे फोटो, माझ्या लग्नाचे फोटो, परत लग्नानंतरचे पण आम्ही फिरायला गेलो ते फोटो, डिलेव्हरीत ऋतूच्या डिलेव्हरीचे टायमाचे फोटो, म्हणजे भरपूर फोटो आहेत. सईचे पण, माझे पण, प्रत्येक अॅनिव्हर्सरीचे, बर्थडेचे, असे खूप खूप फोटो आहेत. तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला पाहायला आवडेल का. तर एकदा मी तुम्हाला मग सगळे फोटो दाखवन छान व्हिडिओ ला, पोरांचे, माझे, असं. तर चला भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला. फोटो. तर हाय, आता वाजले 5:30 आणि फ्रेश झाले थोडीशी. केस नाही विंचरले, आहे तसेच सकाळी ठेवले. आणि दुपारी काय, आज हायस्कूलची शाळा आता लवकर झाली ना, 10वीची का 12वीचे पेपर असल्यामुळं. तर मग छकुलीन ते आले होते, त्यांची संगच बऱ्याच वेळ गप्पा मारत बसले. जेवलो आम्ही आज 2:30-3 वाजता. 3 वाजता आमचं जेवण झालं आणि मग सईला झोपवलं. मी पण थोडा गोळ्या खाऊन मग आराम केला. आणि आता मग 4 वाजता शाळेतून आला, त्याचं आवरलं आणि म्हटलं चला जेवण बनवायला सुरुवात करूया. तर आज करणार आहे मी मटर सोयाबीन पुलाव. तर चला म्हटलं करूयात. तर त्यासाठी मी मटर आणि पुलाव घेतले, याच्यात खडे मसाले घेतलेले आणि इथं अगोदर कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे मी. तर हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता भरपूर दिवसांनी काल शेजारच्या बाया घेऊन चालल्या होत्या, त्यांच्याकडून एक फांदी घेतली मी, आहे फ्रीजमध्ये. म्हटलं चला आज करूया. आणि हे तांदूळ आहेत बासमती, आणले होते मध्ये. तर मग आहेत ते, म्हटलं तर त्याचाच करूया, जरा असा लांब होतो ना म्हणून. तर चला करूया सुरुवात. आणि बऱ्याच दिवसांनी मी करते पुलाव भात, नाहीतर मग पुलाव वगैरे असं लई कधी करत नाही. मलाच मेन म्हणजे जरा असं झणझणीत वगैरे लागतं थोडंफार. आणि घरात यांना जास्त, आमच्या यांना लई तिखट वगैरे चालत नाही. म्हटलं जाऊ द्या, कधीतरी चालतं. शेंगदाणे टाकू का नको मला तेच काही कळत नाही. पुलावमध्ये शेंगदाणे टाकतात की नाही, पण मी म्हटलं टाकून थोडंसं, कारण पोरांना आवडतं आणि आपल्याला पण जरा खाताना लागल्यावरती जरा चांगले लागतात म्हणून. बघा तेल गरम झाले आणि खडे मसाले घेतलेत मी थोडेफार, ते टाकते. मध्ये चिकन पुलावला आणले होते ना, तर त्यातलेच बरेचसे म्हणजे आहेत ते खडे मसाले. म्हटलं मग संपून तरी जातील ते. आणि थोडीशी जिरी टाकते, मिरची, आलं लसूणची पेस्ट वगैरे नाही काही टाकली, आपलं सिंपल साधाच करणार आहे त्यामुळं काही एवढं नाही टाकलं. मिरची
मिरच्या आहेत भरपूर, खडे मसाले पण टाकलेत आणि यातला निम्माच घेणार आहे, कारण हा जो तांदूळ आहे ना तो असा जास्त होतो, फुगतो ना जास्त, त्याच्यामुळे तो फुगून जास्त होतो. कढीपत्ता टाकते आणि कांदा असा मीडियम मीडियम एवढा असा घेतला होता, एकच कांदा. आता कांदा चांगला परतून घेते. तर आता कांदा लाल झालाय, त्याच्यात मी ना थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हे टोमॅटो. सॉरी, खोकला आहे जरा, मध्ये मध्ये येतो आणि झोपला ना जास्तच येतो बरं का खोकला. आता काही दिवस हे असंच चालणार, तुम्हाला माहिती आहे माझा सर्दी खोकला झाला की पटकन जात नाही. आणि तसं पण हे जे तांदूळ आहेत ना त्याला जरा नेहमीच्या तांदळांपेक्षा जास्तच मीठ लागतं, कारण ते एकदम अशा आळणी राहतात ना. तर आता थोडेसे मऊ होऊन देते. तर टोमॅटो मऊ झाले बघा. आता मी ना त्याच्यामध्ये टाकते सोयाबीन आणि वाटाणा, तो मिक्स करून घेते. आणि हो म्हणतात ना वेट लॉससाठी ना हा भात 100% चालतो, कारण आपण याच्यात हे घातले वाटाणे आणि सोयाबीन टाकलेले बघा. फक्त ज्याला वेट लॉस चालू आहे ना ज्यांचा, त्यांनी हे सोयाबीन जास्त प्रमाणात टाकायचं, म्हणजे मग त्याच्यातून जास्त प्रोटीन भेटतं ना आपल्याला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की जे नॉनव्हेज वगैरे खात नाही ना त्यांच्यासाठी सोयाबीन एकदम छान सोर्स आहे, मस्त खाऊ शकतं. त्याचं हे पण होतं, मी आता तुम्हाला सांगते, त्याची भाजी पण होते, ते तर सगळ्यांना माहिती आहे, भुर्जी पण होते सुकी, असं टोमॅटो कांदा टाकून मी केली वाटतं तुमच्याबरोबर शेअर, पण एकदा परत दाखवून, कारण ऋतूच्या टिफिनला मी देते. परत हा पुलाव पण होतो, छान छान रेसिपी होतात सोयाबीनच्या. आणि पुलावमध्ये हे करत असताना तुम्ही सोयाबीन भात करू शकता, फक्त कधी मटर नसेल तरी चालेल, फक्त कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि सोयाबीन टाकायचे. तर इथं मी तांदूळ आता धुवून घेतलेला आहे, आता याच्यामध्ये टाकते. फक्त तुम्ही काय करायचं, सोयाबीन जास्त घ्यायचं आणि तांदूळ थोडेसे कमी प्रमाणात घ्यायचे. आणि नुसता भात खाला ना त्याच्याबरोबर चपाती भाकर वगैरे काही भाजी खायची नाही, मग एक टाइम का होईना तुम्ही भात खाऊ शकता. असं किती म्हणजे भरपूर जण असं करतात की काय सोयाबीन पुलाव किंवा सोयाबीन बिर्याणी, कधी हिरवी मिरची नाही टाकली, नुसतं बिर्याणीचा मसाला जरी टाकून केला ना हा भात, तर छान लागतो. तर तुम्ही जर मला म्हणता ना की डाईटसाठी, तर हे 100% चालणार आहे हा भात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. फक्त भातच खायचा, भाजी चपाती नाही खायची, असं करायचं. दुपारच्या जेवणामध्ये पण ॲड करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये पण हा भात तुम्ही ॲड करा, संध्याकाळचं पण, फक्त जरा लवकर. कमी 5:45 वाजले ते तर म्हटलं मग 7च्या आत तर होऊनच जाईल. आणि लय उशीर झाला तर थोडंसं चालायचं, असं करायचं. चला, याला ना लय पाणी नाही लागत ह्या तांदळाला. मी जरा 5 मिनटं ना पाण्यामध्ये भिजत घातला होता अगोदर ते तांदूळ. आता वरून कोथिंबीर टाकते आणि झाकण लावते. 2 शिट्ट्यांमध्ये रेडी. तुम्हाला तर पहा, आपला पुलाव रेडी आहे. हा, आता छान झालंय. मटेरियल कसं मी जरा थोडंच जास्त टाकायला पाहिजे होतं अजून, असं मला आत्ता वाटतंय. हे तांदूळ आहे ना फुगून जास्तच होतात. जाऊ दे, आमचे यांना आहे ना जास्त आवडत नाही, वाटाणे वगैरे जास्त आहे ना आवडत नाही, त्याच्यामुळं मग असं. चला, मी ना आता वाढून घेते आणि मग घेतो जेवण. चला, मस्त झालंय खरंच. आता घेतो जेवण. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा.
तर जेवण वगैरे झालं आणि ऋतू झोपला पण त्याला लगेच लवकर झोप येते आणि सई आणि मी मग म्हटलं चला बाहेर जरा शतपावली करायचं जरा बाहेर गप्पा मारत बसलो होतो भात झालं आणि त्यामुळं थोडस जेवायला उशीरच झाला 7:45 का 7:30ला मी जेवायला बसले होते आणि आता वाजले होते 10 का 10:30 मग आम्ही दोघी जणी मायली की आलो होतो बाहेर 2 राऊंड मारले जास्त नाही तर बघा सही तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय